येऊ दे फास्ट आहे, नाही तर आपल्याला ठोकतील, दुसरं काय नाही. पाहुण्यांना सोडायला गेलतास ना थोडासा. NS 400 पण आलो आता. एक मजा येते बघायला, हर घर तिरंगा. जसं आपण गेल्या वर्षी पण केलं, यंदा पण सर्वही लावले प्रत्येकाच्या घरी तिरंगा. आणि आपला भारताचा तिरंगा मानाने फडकताना बघायला खरंच मजा येते, सगळ्यांच्या घरी मस्त वाटतंय. कसं आहे, फीचर्स असो वा नसो, जी क्रेज चालतं ना गाडीची, जी थारची नेक्स्ट लेवल. फॉर्च्युनर आहे शेवटी. 22 हा काय आणलं आणि वरती शेवटचे किती आणले, 50 रुपये परत आणले. पार्टी द्यायला आणलं, पैसे माझ्याकडून घेतले. व्ह्यू पण आता मस्त येते, साईडने बिल्डिंग दिसतात दोन्हीकडून आणि मध्ये आपण गाडी ड्राईव्ह करताना दिसते, मजा येते. बकरी ए बकऱ्यांनो साईडला बा. चल झोपतोस काय, ते बघ रील बघतोय. बाय बाय. गणपती तयारी सुरू झाली, पडदे वगैरे सगळे निघाले. अजून हे वॉश करायचे असतील आणि मग तयारी. आपला अजून हा माउंट लावायचा, माउंट काढला होता कारण काय होतं, आपला मित्र आहे त्याला दिला होता, तो गेला होता राईडसाठी, त्याच्यामुळे त्याला माउंट दिला होता काढून. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर जास्त आता हे गणपती दिवस जवळ आले, त्याच्यामुळे गणपती तयारी आहे सगळी इकडे तिकडे. त्याच्यामुळे आजचा प्लॅन आहे, आली वगैरे 1-2 काम आहेत, जायचं आहे. आता दादा पण येतोय, म्हणजे मामाचा मुलगा आपल्या, म्हणजे माझ्या. तर त्याला फोन केला, कुठे आहे तो, उरणवरून निघालो, जवळपास किती तर आहे बघतोय आणि येतोय. मी म्हणजे ठीक आहे चल ये. तो आला की आमचे 1-2 काम आहेत ते करतोय, तो पण असेल 1-2 दिवस, मग एन्जॉय होईल आमचं तो असल्यावर. तर मग बघूया किती वाजता तो आल्यावरच सगळ्या गोष्टी पुढच्या होणार आहेत, कारण आमची 1-2 काम आहेत ते करतोय. तो आल्यावर इथून सोबत होतो, त्याला घरी उतर, कारण सोमवारी आहे रक्षाबंधन. आणि कसं आहे, माझी मम्मी पण जे आच्या लागते, तर आधी मम्मी पण राखी बांधते. त्याच्यावर आला आहेस तर राखी बांधूनच जा, नंतर येशील माहिती नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर चला ठीक आहे, बाकी आजच्या दिवसाची सुरुवात झालेलीच आहे आणि तो आला की इथून निघूया. आणि हे बघा गणपती तयारी कशी ना जोरदार आहे बघा. तिकडे सगळे आहेत ना सुकत लावले, हे बघा हे तांदूळ लावले सुकत इकडे, आणि इकडे 2 राखणदार बसवलेत. कारण आपल्याकडे कसं होतं माहिती आहे का, गणपती दाखवून सगळ्या गोष्टी काय कशा आधी पण आपण ब्लॉगमध्ये कव्हर केलं होतं. पण आपलं गेल्या वेळेला कसं केलं होतं आपण, बाकीचे कोण नाही, आपल्या जवळचे येतं गणपती म्हणून सगळे दाखवेन काय आहे काय नाही ते. कारण ज्या वेळेला आहे ना गणपती असतो ना, सगळीकडे धमाल. सर्वात जास्त आपल्याकडे 5 दिवसापेक्षा 10 दिवसाचे गणपती जास्त असतात आणि मजा असते. पण 5 दिवस 10 दिवस असतो, 1.5 दिवसाचा शक्यतो नसतात, थोडेसेच गणपती असतात. पण 5 दिवस 10 दिवस गणपती भरपूर असतो, पण सगळीकडे मजा असते. सगळ्यांकडे रात्री फुल धमाल असते. त्याच्यामुळे करूया कंटेंट. पण 10 दिवस आहेत आपल्या हातात आणि जर मुंबईला जायला भेटलं, मुंबईचे गणपती बघूया कसं होते. आहेत ना आपले 1-2 जण ओळखीचे तिकडचे, कारण कसं आहे गर्दी भरपूर असते. आपल्या घरी पण गणपती असतो, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून जावे लागतात. बघूया जसं होईल तसं, पण शेअर करेन तुमच्यासोबत नक्कीच. आमचे माणूस आले, आता कसं आहे जेवू वगैरे, जरा राखी पण बांधून घे, कारण तू येणार नाही सोमवारी. नाईट आहे माझी. नाईट आहे, नाही येणार मग तेच बोलतो, आलाय तर राखी बांधून घे. आता हा आलाय तर जेवू वगैरे, मम्मी राखी बांधून घे, कारण काय सोमवार काम आलाय त्याच्यामुळे तो नाही येणार. आणि मग जाऊया अलिबागला, ते आपलं काम आहे ते करून घेऊ, थोडंसं फिरू. आता हा आल्यावर कसं याला 3 दिवस 8 दिवस काम असतो, 3 दिवस येते ना सुट्टी, 3 दिवस सुट्टी येते असं आहे. तर थोडंसं मेन महत्त्वाचं काम आहे ते इम्पॉर्टंट, ते करून घेऊ. त्याच्यानंतर थोडंसं बाकीचा पुढचा प्लॅन करू. सध्या एवढं जेवलो वगैरे, आता निघतोय. बरोबर निघायच्या आधी बोललो NSला बोललो हा समोरचा फ्रंट माउंट लावूया. आता बघूया ही गाडी घेऊन जाते कशी, पण गरमी आहे. आता पावसाळा कोण बोलणार, तर पाऊस थांबल्यावर जी गरमी सुरू झाली ना एकदम बेकार. तुम्हाला दिसत असेल घाम किती आलाय, कारण गरम गरम जेवण, त्यात परत बाहेर हीट एकदम. त्याच्यामुळे आता आहे ना इथं हा माउंट फिट करतोय फ्रंटने. जेवलो आता बोलत निघू, तर हा इकडं बघा गेम खेळता खेळता झोपला. गेम चालू असाच. हे चल चल झोपतोस काय, ते बघ रील बघतोय. चल हा झोपशील, इथं जायचं आपल्याला. चल चल चल.
चल बॅग घे. बघा इथं माउंट फिक्स केला. त्या गाडीचा काढून लावत होता हा वरचा जे, बट काय कटत तुटला तो पटकन इथून माझ्याकडून काढता काढता, त्यामुळे एक होता एक्स्ट्रा. आता हा ॲडजस्ट चेक करूया. आता या गाडीवर पण आपण चेक केलं नव्हतं ना, आता इथं बघूया कसं वाटतंय. बसलं तर टाईट. 2 अँगल बघूया रे कसं वाटतं आता ह्या गाडीवर पण. हो असं मग त्याला ॲडजस्ट करून घेतो पहिला आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट राईडवरच भेटूया. आता चेक करा, इकडून पण बघताय, या साईडून पण बघताय. आता मजा येणार आहे. आणि या गाडीवर तर पहिलाच लावला आहे. काय नाही तो येईल बरोबर. हो येईल मला माहिती. चलो चलो चलो. मान खाली होते ना रे. बसला हां. हो एक मजा येते बघायला. हर घर तिरंगा, जसं आपण गेल्या वर्षी पण केलं, यंदा पण सर्वही लावले प्रत्येकाच्या घरी तिरंगा. आणि आपला भारताचा तिरंगा मानाने फडकताना बघायला खरंच मजा येते, खरंच मजा येते. सगळ्यांच्या घरी मस्त वाटतंय आणि मजा येते. हा अँगल पण एकदम भारी वाटते मला, त्या गाडीपेक्षा एकदम हा थोडा खालून आणि हे वाटतं या बाय मजा. आता टायमिंग जवळपास वाजल्यात 2. हे एका तासाचा फरक आहे. 1:15 झाला, जवळपास 1:45-2 झालेत. आणि गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर चला आजच्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे. जेवलो वगैरे निघालो. आता पहिलं घरी जातोय. ह्याची बॅग वगैरे ठेवू कारण हा डायरेक्ट आलाय उरणवरून, तो घरीच आलाय आपल्या. आणि मग इथून आपल्या पुढल्या कामाला लागूया. बापरे मध्ये डग भरतोय, परत प्रॉपर होते. आता कसं आहे, एकदा नारळी पौर्णिमा झाली का हे पावसाचं असं असतं, थोडं कमी जास्त होत असतं. हा ते बरोबर. शॉक आहे तर शॉक पुरी करायची हिंमत पण ठेवायची. बाय 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 बाय. आता मजा येते ना असं 1-2 समोरून अँगल, परत इकडून, म्हणजे मी आला बघताय, परत तुम्हाला रोड दिसतोय, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे माझ्याबरोबर तुम्हाला पण बघायला मजा येत असेल नक्कीच. सांगा मला कमेंटमध्ये काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतं अँगल. कारण ह्या अँगलची मजा तर नक्कीच आहे, नो डाऊट. थांबा जाऊ द्या आम्हाला, मग तुम्ही टर्न मारा. अरे इंडिकेटर हो, मग ते इंडिकेटर इकडे लावलं, चाललंय आतमध्ये. बाय उतरणे उतरला आणि खाली गेलो. ते नाही ते कोण, ते कोण कश. अरे हा ते लोक गाड्या बघत होते ते ना. जाऊन आल्यावर स्टोरी बघितली ना मी. हा नाही पण तिचा आपला स्टे झालाच नसता, कारण आपल्याकडे किती अख्खा दिवस खाली होता पुढचा. पण मजा आली रे. परत कधी गेलो तरी हाच रूट कव्हर करायचा. दोन्ही पण कसला थ्रो पडतोय, एक नंबर. रात्री बघ, रात्री मजा आहे, एक नंबर थ्रो पडतोय. मी पण गोप्रो लावून कधी शिक नाही ना. गोप्रोमध्ये पण आता लाईट मस्त भेटेल त्याची रोडला. चलो मामा जिथं आलो होतो, ह्याची बॅग वगैरे बसायला. हा बरोबर आहे. ह्याची बॅग वगैरे आता ठेवली. थोडा काय पाहुण्यानं सोडायला गेलतास ना थोडासा. त्याला पहिलं आता इथून आहे ना, जे आपलं काम आहे ते काम करूया. आणि काम केल्याच्या नंतर इथले हे काल टाकीची गाडी टाकी खोललेली, टाकीचे 2 नट लावायचे आहेत. ते नट तो विसरला आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचे पैसे पण द्यायचे कालचे, ते देऊ शोरूमला जाऊन आणि ते 2 नट पण लावून घेऊ. का ज्यासाठी आलो होतो ते काम तर आटपलं आहे, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि ह्याच्याकडली पार्टी आहे बाकी. हे कुठली आहे पार्टी आपली, ती गाडीचं शूट केलं तर ते बऱ्याच गोष्टी आहेत पेंडिंग आपल्या.
त्याची पण आवाज सध्या टाईट झाले मला ते होई पण नंतर ए रिक्षामध्ये काका तर बघूया छोटीशी पार्टी आता पिझ्झा खायला जाऊया त्याच्यामुळे आता पिझ्झा खाऊ जसं होईल तसं करू अजून एक दोन कामं आहेत ती करूया आता जे मेन काम ते झालंय व्ह्यू पण आता मस्त आहे साईडने बिल्डिंग दिसतात दोन्हीकडून आणि मध्ये आपण गाडी ड्राईव्ह करतो दिसते मजा येते केक वर्ल्ड पेस्ट्री खाएंगे येताना अरे असेच रे दुकानात लक्ष गेला ना म्हणून पेस्ट्री आठवते मला संध्याकाळी बिर्याणी खाऊया ना आई शपथ तू दादा आला दादा देणार काय आम्ही देणार म्हणून ती वायर काढलीस ना त्यांची काय होतं माहिती का पेरू आणि कोकोनट ते खूप मोठे मोठे ते ठेवलेले ओपनिंगला पिझ्झा खायला बरं वाटतं रे जरा एसी आहे ना शिल्ड झालं शिल्ड एकदम बाहेर एवढा गरम आहे खालीच जायला लागला ऑर्डर द्यायला मला तेच ॲपवर ऑर्डर ॲपवरून बरं वाटतं तेवढे पैसे येते तेवढे जर हेल्मेट आहे 302 रुपये आपलं लिमिट मला ॲपमधून तुम्हाला केलंच हां तर 302 तुमच्या वॉलेटमध्ये टाकून होईल त्याच्या अमाऊंट तुला पे करा ठीक आहे तर त्याचा मागचा फ्री मला पिझ्झा आहे त्याच्या खाल्लेले पैसे फक्त तुम्हाला पिझ्झा मधला पिझ्झा आहे पैसे बदलत मी तर आलोय आता हा पिझ्झा देतोय पिझ्झा खायला आलोय आपण आता जरा येऊन आहे ना बरं वाटलं कारण बाहेर गरम आहे बेकार एकदम बाईस हा काय काय आणलं आणि वरती शेवटचे किती आणले 50 रुपये परत आणले पार्टी द्यायला आणला पैसे माझ्याकडून घेतले ते खोल बघू दे कुठला कुठला आणला खोल 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 76 बाकी आहे कशी बाकी राहायची 76 आईला तुझा लगेच निघाला पैसे कमी हा एक बार्बेक्यू वाला आहे ना हा जाऊ जरा आपला गोप्रो इकडे आमचा कुठला आहे हा कॉर्न आणि इकडे माझा आणि इकडे आमचा भाऊ आमचा तर आमच्या बरोबर तुम्ही पण एन्जॉय करा की नाही पार्टी बर्थडेची कुठल्या बर्थडेची आत्ताच्या हो काय ओसरीच्या तुला तिथं पण दिली कुठे महाबळेश्वरला हो 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 ते पिल्ला जो त्याचे पैसे कुठला मग तेवढीची पार्टी ते ग्लासात काय तर चला आता आम्ही पण खातो आमच्या बरोबर तुम्ही पण व्हिडिओ बघत एन्जॉय करा मग इथून डायरेक्ट हे खाऊन झाल्यावर भेटूया इकडे जाऊया बीचवर जाऊया चल आता घरी जवळ आहे चल मग हा पिझ्झा वगैरे खाल्ला सगळं डन आता पोटपूजा झालेली आहे आता बघूया मी थांबतोय काय जातोय आता इथून पहिले जाऊया शोरूमला कालचा पेमेंट देऊन टाकू 1-2 नट लावायचे राहिलेत तर लावून टाकू गाडीचे आणि जाऊया डायरेक्ट घरी अरे हा इकडून कुठून टर्न बाबा टर्न बघ कुठून मारला गाड्याने सर्कल कशाला दिलाय मग तो इकडून टर्न मारला कसं काय नाही तो गाडीवर चालत होता तो असा गेला ना असा आतमध्ये तो आईच्या गावात खतरनाक काम आहे आपलं महावीर चौक अलिबागचा मेन सर्कल NS 400 पण आलो आता बघू दे समोर मी पण आता व्हिडिओमध्ये बघितलेली फ्रंटवर म्हणजे समोर फेस टू फेस नव्हती बघितलेली गाडी हे देखो 400 मस्त वाटतंय हा व्हाईट कलर पण छान वाटतंय तो मला नाही आवडत सिल्वर नाही आवडत माझ्याकडं ॲडजस्टेबल तो ब्लॅक आणि व्हाईट छान वाटतंय
रेडवाला नाही ना भारी वाटत. तो समोर फ्रंटला होता ना तिकडचा. रेडवाली इकडे आहे, ब्लॅक तिकडे आहे. ब्लॅक आणि हा मस्त वाटतोय. व्हाईट कलर लवकर खराब होतो. मग काळजी घ्यायला पाहिजे कलर, कारण कलर हा उठून दिसतोय. बघायची तुम्हाला काय आहे. वायरिंग असेल चावी त्यांच्याकडे चालू. बाकी हिच्या प्राईस सेगमेंटमध्ये बेस्ट आहे. तिकडचा बनवतो. हा हा जबरदस्त मस्त बारीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आवाज आहे ना अजून हे होतोय, आपटतंय ना. वायरिंग छान आहे. लाऊड सीसी वाढतंय ना आणि इकडे आवाज ना तो आपटतो, त्याच्यामुळे लाऊड येत आहे. ड्युएल चॅनल झाला, मजा येते. काय वाटतंय. आणि यांना मोड पण दिलेत ना परत. हा डिस्प्ले कन्सोल पण मस्त आहे. पेट्रोल नसेल, पेट्रोल एमटी आहे. हे बघ ह्याला मजा होत नाही. हे जे ना पडतात ते काढून टाकणार आपण गाडी घेतल्यावर, ते ठेवणार नाही. रेस नको देऊ. आणि ते पार्किंगचं पण आहे छान आहे. बस किती पाहिजे बघ. मस्त वाटते. ह्याला हँडल बघ कसलं ब्रॉड दिसतं, एकदम ब्रॉड आहे. मजा वाटते. बघू जरा बसून मला पण. ये बॉय हेडलाईट जरा काहीतरी मला रेकॉर्ड कर. आल्या चल जाऊ. कट करा. हो हो हो. बाय बाय कोको. ये वाय फुल पॉवर भाई. तर आलो रिटर्न. काम वगैरे आटपलं झालं आमचं. तर काय करायचं काय नाही ते होतं ते फायनल केलं बोलून. आता निघालो परत घरी, कारण जवळपास 6 वाजायला आलेत. थोडंसं घरचं पण काम आहे, ते पण पूर्ण करायचं आहे. बकरी ए बकऱ्यांनो साईडला बा. हो आता एकटा असलो ना की बाईक चालवायला अजून मजा येते. ती 400 बाईक बघितली. ह्या जवळपास त्याला विचारला 2,35,000 जाते. 400cc बाईक ती NS 400. पण सुंदर आहे. सुंदर म्हणजे मला पर्सनली खूप आवडली. कारण कसं होतं, मी आत्तापर्यंत बघितलेली, पण यूट्यूबला व्हिडिओ बघितल्या, रील्स बघितलेला, प्रॉपर जे आहे ना ती बघितली नव्हती. त्याच्यामुळे आत्ता बघितली. प्ले आहे ना त्याचा समोरचा तो कन्सोल दिसतोय पूर्ण, तो मस्त प्रॉपर LED आहे ना, त्याच्यामुळे तो बघायची जी मजा आहे ना ती मजाच वेगळी आहे. मस्त वाटतोय. आणि कसं आहे हँडल पण एकदम रुंद आहे, त्याच्यामुळे ब्रॉड फील येतो. इंजिन पूर्ण भरलेलं दिसतंय. म्हणजे ह्या प्राईस सेगमेंटमध्ये जर बघाल ना तर बेस्ट बाईक आहे मी बोलून 400cc वाली. कारण बाकीची जर कंपॅरिझन केलं तर 400cc बाईक बघितलीत तर त्याची प्राईस सेक्शन पण तेवढी क्रॉस होऊन जाते. 3-3.5 लाख क्रॉस होऊन जाते 400cc गाडी बोलल्यावर. पण ही बेस्ट आहे. फॉर्च्युनर ह्याची पण काय क्रेज वेगळीच आहे ना. फॉर्च्युनर आहे शेवटी. कसं आहे फीचर्स असो वा नसो, जी क्रेज चालते ना गाडीची, जी थारची नेक्स्ट लेवल. फॉर्च्युनर आहे शेवटी. घेऊ आपण पण घेऊ एक दिवस नक्की आणि फिरू त्याच शानमध्ये ना. घेऊ. सगळ्या गोष्टी काही एकदम होणार नाही. प्रत्येक गोष्टीला टाईम जातो. एक टाईम होता जेव्हा आता 2-2 बाईक आहेत. एक बाईक असली तर एक बाईक उभी असते. 2004 पण होतील भविष्यात. पण आत्ताची कंडिशन ही आहे. आता एक टाईम असा होता की तेवढं पण नाही, मग कधी लागला की हा नाही तर ती नाही. त्याच्यामुळे कसं आहे वेळेची बात आहे. होईल. मेहनत करत राहू. तुम्ही लोक प्रेम देत जाणार आणि एक गोष्ट येत जाईल. बाई सैल होतो रे मध्ये दणक्यामध्ये, याची थोडीशी भीती वाटते, बाकी काय नाही. आणि आपल्या गाडीमध्ये आलेली आहे पेट्रोलची साईन.
एकच होती शेवटची, ती पण गायब झालं. खाली असतं पेट्रोल, पण या कशा फ्युएल इंजेक्टर आहेत त्याच्यामुळे कसं एकदम पण शेवटपर्यंत संपून जमत नाही. मग परत पंप गेला तर पंप टाका, ते कोणी सांगितलं आहे. त्यापेक्षा टाकून देऊ पेट्रोल. तर हा आपल्या पेट्रोल पंप झाला आहे ना, त्याच्यामुळे बरं पडतं, टेन्शन नाही आहेत. येऊ दे फास्ट आहे, नाही तर आपल्याला ठोकतील, दुसरं काय नाही. बॅक टू होम पेट्रोल भरलं. आता ह्या गाडीला जरा ठेवून देऊ, आराम देऊ. ती गाडी काढू आता उद्या, कारण हिला भरपूर चालवली ना, तर हिला थोडासा आराम देऊ. तिला काढू आता बाहेर, कारण कसं होतं रेग्युलर चालवायला आपली तीच गाडी वापरतो. ही शक्यतो बाहेर कुठे जायचं आहे, ट्रिप आहेत लांबची, तर हिला काढतो. आता तिला काढूया उद्यापासून. चलो 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 जी चलो. उद्या 15 ऑगस्ट. बघूया उद्या सकाळचा काय प्लॅन होतोय. जर गेलो स्कूलमध्ये तर बनवूया व्हिडिओ.